नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिळ्या भातापासून तयार होणारी एक वेगळीच रेसिपी आज आपण करणार आहोत। शिळ्या भाताचा आपण साधारणपणे तिला आपण फोडणी देऊन पण खात असतो किंवा त्याचे वडे बनवत असतो किंवा त्याचे आपण थालीपीठही करत असतो। अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण याच्या करत असतो शिळ्या भातापासून। तर आज एक वेगळीच रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे। तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। या ठिकाणी मी शिळा भात घेतलेला आहे, थोडा उरलेला माझा जो शिळा भात होता तो मी घेतलेला आहे। आता आपण त्यात जे चणा डाळीचं पीठ असतं ते आपण त्यात आता मिक्स करून घेऊया। जे आपले पोहे खाण्याचे चमचे असतो त्याचे 4 चमचे मी पीठ त्यात टाकलेलं आहे। जो माझ्याकडे एवढा भात होता त्यात मी 4 चमचेच टाकलेले आहे पीठ। त्यानंतर आपण त्यामध्ये जी कोथिंबीर होती धुतलेली होती ती टाकलेली आहे। त्यानंतर पांढरे जे तीळ असतात ते त्यात मी मिक्स केलेले आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर मी त्यात मिक्स केलेली आहे आणि पाव चमचा हळद, पाव चमचा आपली जिरा पावडर असते ती मिक्स केलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकलेले आहे। आपल्याला आवश्यक असेल, जर आपल्याला जास्त तिखट लागत असेल तर आपण जास्त तिखट देखील त्यात टाकू शकतात। नंतर चवीनुसार मी त्यात मीठ टाकलेले आहे। असे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता भात हा साधारणपणे ओलसर असतो त्यामुळे त्यात पाण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही। तो असाच आपला व्यवस्थित गोळा तयार होतो, न पाणी टाकता देखील। आता इथे बघू शकता तुम्ही, 1 थेंबरही मी त्यात पाणी टाकलेलं नाही आहे, असाच गोळा मी त्यात तयार केलेला आहे। आता इथे आपला गोळा मळून झालेला आहे छान। आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे गरम करण्यासाठी आणि आपल्याला चाळणी ठेवायची आहे त्यावरती। तर आपल्याला तेवढे पाणी त्यात पातेल्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजे अर्ध्या पातेल्यापेक्षाही जास्त पाणी आपल्याला त्यात टाकायचे आहे आणि ते पाणी गरम करायचे आहे। चांगले उकळू द्यायचे आपल्याला पाणी। आता इकडे दुसऱ्या साईडला मी चाळणीमध्ये जे पीठ आपण गोळा तयार केलेला होता त्याचे आपण असे लांब लांब उंडे तयार करून घ्यायचे आहे, लांब लांब अशा, आणि ते आपल्याला चाळणीत ठेवायचे आहे। हाताला आपले थोडेसे आपण तेल लावून घ्यायचे, म्हणजे हाताला आपल्या चिटकत नाही। आता इथे आपले पाणी पण उकडलेले आहे। आता ह्या पाण्यावर आपल्याला ती चाळणी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला। अशा पद्धतीने आपण जे लांब लांब असे शिंगोडे जे असतात त्याच्यासारखे तयार करून घेतलेले आहे। सर्व मी इथे तयार झालेले आहेत माझे। आता मी ती चाळणी पाण्यावरती ठेवून दिलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 10 मिनिटं मी ते छान होऊ दिलेले आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे मी। आणि आता आपले ते सर्व छान वाफवून झालेले आहे। आता त्याचे आपल्याला असे काप तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याचे मोठे काप देखील करू शकता, पण मी त्याचे छोटे छोटेच असे काप केलेले आहे, जास्त मोठे केलेले नाही आहे मी। तर आता मी छोटे काप का केले आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेल। आता इथं आपले सर्व काप करून झालेले आहेत। आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तो छान गरम होऊ द्यायचा आपल्याला आणि त्यावर असे तेल आपल्याला पसरून घ्यायचे आहे। थोडंच तेल आपल्याला टाकायचे आहे, फक्त आपल्याला शॅलो फ्रायच करायचे आहे त्यांना, म्हणून मी त्या ठिकाणी बारीक बारीक असे काप केलेले आहे। जास्त मोठे काप मी केलेले नाही आहेत, कारण आपल्याला ते तळायचे नाही आहेत। कारण आपण जर ते तळले तरी पण त्यात भात मिक्स असल्या कारणाने ते आपल्याला तेलकट लागू शकतात, त्यामुळे मी फक्त त्याला शॅलो फ्राय केलेले आहेत। आणि इथे आपण मीडियम गॅसवरती छान त्यांना होऊ द्यायचे आहेत आणि थोडेसे वरतून असे त्याला तेल टाकायचे आहे, म्हणजे सर्व याच्यावर एकदम थोडं थोडं आपल्याला तेल टाकायचे आहे। जास्त तेल आपल्याला टाकायचे नाही आहे, नाहीतर ते तेलकट होतील। अशा पद्धतीने आपण जो शिल्लक राहिलेला भात होता
त्याचे आपण छानसे वडे तयार केलेले आहे। अतिशय चविष्ट असे हे वडे लागतात। तुम्ही निश्चित करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।